माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद भागवत कथासार प्रकरण 29 च्यवन ऋषींची कथा याचे कथन करणार आहे. सूत निवेदन करू लागला. शुकदेव गंगाधरी परीक्षिताला पुढे च्यवन ऋषींची गोष्ट सांगू लागले. शुक म्हणाले, राजा, मुनी, श्राद्ध देव अर्थात वैवस्वत यांचा शर्यती हा पुत्र, त्याची सुकन्या नावाची मुलगी एके दिवशी सुकन्येसह शर्यती वनात संचार करीत होता. बरोबर निवडक सैनिक होते. राजा आपल्या सैनिकांसह होता. सुकन्या आपल्या सख्यांसह वनश्री पहा तिकडे तिकडे फिरत होती. एक मैत्रीण सुकन्येला म्हणाली, राजकन्ये, या वनश्रीचे व तुझे सान्निध्य आम्हाला उल्हासित करीत आहे. भोवती किती सुंदर पुष्पवेली आहेत पहा. वृक्षांना लता इतक्या बिलगल्या आहेत. वृक्षांच्या शेंड्यांच्या पानांच्याही वर काही तुरे व फुले लतांची दिसत आहेत. नी फुलपाखरे तरी किती रंगाची आहे. फुलांच्या पाकळ्यांचे पंख झाले असे वाटत नाही का? अय्या, किती सुंदर गुच्छ हे, लाल पिवळे. सुकन्या पाहत होती. वर्णाने चालली होती. कोणी धावत धावत सरोवराच्या काठी जात पाण्यात पाय टाकून बसत. सख्या पुढे गेल्या की शिलेवरून शिलेवर उड्या टाकीत पुढे जात. कोणी सहज हाताशी आलेले गुच्छ केसात ठेवले होते. त्या भोवतीही भ्रमर येत होते. बदमाशा सुद्धा निर्भयपणे केसावरील फुलांवर येत होत्या. अय्या, सुंदर वारूळ किती उंच आहे. याच्या आत मुंग्या असतात ना? एक सखी म्हणाली. एका दरडीच्या पायथ्याशी वृक्षांच्या समुदायात मृत मुक्तिकेचे उंच वारूळ तिला दिसले होते. सगळ्या जणी तिकडे धावल्या. कोणाच्या हातात फुले होती, कोणाच्या हातात रंगीबेरंगी पानेच होती. सुकन्येच्या हातात टोकदार गवताच्या काड्या होत्या आणि ती पहा, वारुळाला 2 छिद्रे दिसत आहे. आत काय आहे? काजव्यासारखे काहीतरी चमकत आहे, सुकन्या म्हणाली. आणि तिने वारुळाजवळ जाऊन गवताची काडी दोन्ही छिद्रात व काजव्यांना उठवले की ते उडतील व गंमत दिसेल, तिने मनात म्हटले. पण काडी टोचताच त्या चमकणाऱ्या वस्तू फुटून त्यातून रक्त वाहू लागले. सुकन्या घाबरली. सर्वजणी एकमेकींकडे पाहू लागल्या. पटकन सगळ्या तिथून दूर गेल्या. तिकडे राजा शर्यती सैनिकांसह फिरत होता. त्याच्या सैनिकांचे मलमूत्र विसर्जन होईना. काही एक सैनिक घाबरे झाले. राजा चिंतेत पडला. सैनिकांना म्हणाला, या वनात च्यवन ऋषी तप करीत आहे. तुम्ही कोणातरी त्यांना काहीतरी त्रास दिला आहे का? त्याशिवाय असे काही व्हायचे नाही. तोपर्यंत सुकन्या त्यांना येथून मिळाली होती. तिने झालेला प्रकार पित्याला सांगितला. चल चल, लवकर चल. त्या वारुळाजवळ च्यवन ऋषीच असणार. मुली, काय केलेस हे? तू त्यांचे डोळेच फोडलेस. आता काय होईल देव जाणे. आधी त्यांची क्षमा मागून या. लगबगीने सारे जण वारुळापाशी आले. वृद्ध तपस्वी च्यवन वारुळ फोडून बाहेर आले होते. त्यांच्या डोळ्यातून रक्त येत होते. त्यांना वेदना होत होत्या. काहीच दिसत नव्हते. ते वेदना सहन करीत बसले होते. माणसाचा पायरोग कानी आला. कोण आहे? सरळ बोला, मला काही दिसत नाही. माझ्या डोळ्यात कोणीतरी काहीतरी तीक्ष्ण वस्तू टोचली. माझे डोळे गेले. कोणी केले हे? राजा पुढे झाला. च्यवन ऋषींना म्हणाला, ऋषीश्रेष्ठ, तुम्ही तपस्वी व क्षमाशील आहात. मला व माझ्या कन्येला अभय द्या. माझ्या सुकन्येच्या हातून चुकून हा अपराध घडला आहे. तिला क्षमा करा. मी काय करू ते सांगा. याला काही उपाय आहे का? च्यवन ऋषी म्हणाले, राजा, मी अंध झालो. माझी सेवा कोण करीन? आता जिने माझी ही अवस्था केली आहे, तिने माझी पत्नी म्हणून माझी सेवा करावी. सुकन्या स्तंभित झाली. राजा थक्क झाला. सैनिक चकित झाले. सख्यांना वाईट वाटले व त्या मुक्त झाल्या. पण राजा चटकन सावरला. त्याने मुलीकडे पाहिले. तिने खाली मान घातली होती. त्याने वृद्ध च्यवनाच्या खाचा झालेल्या रक्ताळलेल्या डोळ्यांकडे पाहिले. च्यवनाची मागणी काही चूक नव्हती. त्याची सेवा सुकन्येनेच केली पाहिजे आणि उत्तरही तात्काळ दिले पाहिजे. ऋषींना राजा म्हणाला, ऋषीवर्य, मला मान्य आहे आपली मागणी. सुकन्येचा विवाह आपल्याशी लावून देतो. त्यावर तपस्वी ऋषींनी सुकन्येचा विवाह झाला. च्यवन म्हातारा, ती नवतरुणी. तो कोपिष्ट, ती सोशी. तो अंध, ती वचनबद्ध. तिने मन माहेरीच ठेवलेले. ती सेविका होती. विलक्षण धैर्याने तिने त्यांची सेवा केली. त्याला काही कमी पडू दिले नाही. सुकन्येच्या हातून झालेला अपराध, त्याची भरपाई अशी चालली होती. एके दिवशी
आश्रमात अश्विनी कुमार आले. च्यवनाने सुकन्ये करवी त्यांचे स्वागत केले. दैव वैद्यांनो, च्यवन यांना म्हणाला, आपण समर्थ आहात, मला पुन्हा दृष्टी द्या, मला पुन्हा तारुण्य द्या. माझ्या पत्नीला मी पाहिले सुद्धा नाही, तिने मन मारून माझी सेवा केलेली आहे. आपणाला सोमरसाचा अधिकार नाही, तो मी देईन, आपण माझे काम करा. अश्विनी कुमार म्हणाले, ठीक आहे. त्यांनी च्यवनाला सिद्धकुंडाजवळ नेले व त्याला सोबत घेऊन ते दोघे त्या कुंडात उडी मारून बाहेर आले. सुकन्या पाहत होती. वृद्ध च्यवन कुंडात शिरला. दोघे कुमार दोन्ही बाजूला होते, पण बाहेर येताना दिसले ते तिघे. अश्विनी कुमार, मुकुट, कमलमाला, कुंडले, सुंदर वस्त्रे, सुंदर तरुण शरीरे. च्यवन कुठे गेले? सुकन्या घाबरली, बावरली. तिघे तरुण देव समोर आले. ती गोंधळली. तिघांना एकदम नमस्कार करून म्हणाली, माझ्यावर कृपा करा. माझे पती कोण? माझे पती मला परत द्या. अश्विनी कुमार बाजूला झाले. च्यवन देखना तरुण, डोळस, तेजस्वी तो समोर आला. तेव्हा सुकन्येला म्हणाला, प्रिये, तुझ्या सेवेने मी संतुष्ट झालो. इतकेच नव्हे तर मला तारुण्य, सौंदर्य व डोळे मिळाले. आपण अश्विनी कुमारांना नमस्कार करूया. त्यांचा निरोप घेऊन दोघे अश्विनी कुमार स्वर्गात गेले. च्यवन आपल्या पत्नीसह आश्रमात राहू लागला. शर्यती जेव्हा यज्ञ करण्याच्या हेतूने आश्रमात आला तेव्हा त्यांना वृद्ध च्यवन दिसेना. त्याची मुलगी कुठल्या तरी तेजस्वी तरुणाच्या बरोबर बोलत बसलेली दिसली. राजा संतापला. मुलीला वाटेल तसे बोलला, पण तिने च्यवनाच्या संबंधी सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा राजाला परम आश्चर्य वाटले. च्यवनाने राजाचे चांगले स्वागत केले. सोमयाग करण्याचा संकल्प केला. त्या यज्ञात त्यांनी अश्विनी कुमारांना सोमपान करण्यासाठी बोलवले. त्यांना सोमरस दिला म्हणून इंद्र क्रुद्ध झाला व त्याने अश्विनी कुमारांवर वज्र फेकले. पण च्यवनाने योग सामर्थ्याने तो इंद्राचा वज्रधारी हात वज्रासह बांधून टाकला. तेव्हा इंद्र शरण आला व अन्य देवतांनीही तेव्हापासून अश्विनी कुमारांना सोमरस यज्ञात ग्रहण करण्यास मान्यता दिली. त्यानंतर शर्यतीचा पुत्र अनर्थ व अनर्थाचा पुत्र देवत यांची कन्या रेवती हिचा विवाह ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून पुढे बलरामाबरोबर कसा झाला याची कथा परीक्षिताला शुक्रांनी सांगितली. त्यानंतर नागभागाची कथा सांगून त्याचा पुत्र अंबरीश याच्या कथेला प्रारंभ केला. प्रकरण 29 समाप्त.